घेतो आता. हा? कमवातूनच घेतो माझ्या. लागून पहिली पाठी घेतली होती ना सुरुवातीला. राज्यामध्ये प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांच्या पुढाकाराने हर घर पाटी हा उपक्रम राज्यामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याची सुरुवात या आपल्या पावनभूमीतून वर्धेतून आपण करतो आहे. पाटी म्हणजे शिक्षण शाळा. ही शाळा हे शिक्षण गोरगरिबांचं शिक्षण या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाने बंद होणार आहे आणि म्हणून हे शिक्षण बंद होऊ नये याकरता या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा निषेध करण्याकरता ही पाटी आम्ही सर्व शिक्षकांनी लावलेली आहे. आमचं या माध्यमातून पालकांना पण आवाहन आहे की जर तुमची मुलं जर भविष्यामध्ये या मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळेमध्ये शिकले पाहिजे असं वाटत असेल तर आपण सुद्धा या पाटीचा आपल्या घराच्या दर्शनी भागामध्ये वापर करून शासनाच्या निर्णयाचा धिक्कार करावा, निषेध करावा, जेणेकरून भविष्यामध्ये आपले गरिबांची मुलं शिकले पाहिजे. याकरता आमचा हा उपक्रम आहे हर घर पाटी. त्यामुळे शासनाने अल्पावधीचा तात्काळ या शासन निर्णयाला रद्द न केल्यास प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, जेणेकरून भविष्यामध्ये गरिबांची मुलं शिकले पाहिजे. शिक्षण हे विकत घेण्याचा प्रयत्न, शिक्षणावरचा खर्च संपवण्याचा प्रयत्न शासनकर्ते करत आहे. फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत आहे, पण त्यांच्या विचारांची पायमल्ली मात्र हे शासनकर्ते करत आहे. या डॉक्टर बाबासाहेबांनी, त्या राजे शाहू महाराजांनी आणि फुलेंनी ज्या शाळा काढल्या, आपलं जीवन खर्ची घातलं, गरिबांकरता शिक्षण साधन उपलब्ध करून दिलं, त्यांच्या विचाराची पायमल्ली करून हे शिक्षण बंद करण्याचा प्रयत्न या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासन करत आहे. आणि तात्काळ हा GR हा शासन निर्णय मागे न घेतल्यास प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल अशी आपणास या माध्यमातून विनंती करतो.